नमस्कार. एकटेपणा, मनाचा एकांत. सृष्टीच्या मुळाशी, विश्वाच्या आरंभी जे शांत शिव होतं तेच ब्रह्म. त्याला का कुणास ठाऊक आपण एकटे आहोत असं वाटायला लागलं. एकः अहम, मी एकटाच आहे असं त्याला प्रकर्षाने जाणवलं. ही जाणीव हेच मायेचं रूप. एकटं मन रमत नाही, एकट्याला करमत नाही, म्हणून त्या एकट्याला बहुश्याम म्हणजे पुष्कळ व्हावंसं वाटलं आणि तसा तो झालाही. तेव्हापासून सृष्टीचा प्रवाह चालू आहे. कोणताही जलप्रवाह ज्या ठिकाणी उगम पावतो त्या ठिकाणी तो शुद्ध आणि निर्मळ असतो. पण जसा जसा तो पुढे पुढे वाहायला लागतो तसतसं त्या जलप्रवाहात इतर ओघ येऊन मिळतात. नदी हळूहळू मोठी होत जाते. या मोठेपणाबरोबर जलाची मलिनता वाढत जाते. आपल्याला माहिती आहे की गंगेचं स्वरूप गंगोत्रीजवळ आणि त्याच्याही वर गोमुखापाशी स्फटिकाप्रमाणे स्वच्छ आणि निर्मळ आहे. पण पुढे कलकत्त्याजवळ गेलं की गंगेच्या पाण्याची चूळ भरण्याची इच्छाही होत नाही. म्हणून स्वच्छता, शुद्धता, निर्मळता यांचा अनुभव हवा असेल तर प्रवाहाच्या उलट दिशेने उगमाजवळ अधिकाधिक वर जायला हवं. अधिकाधिक वर गेलं की आपण उगमापाशी, जन्मापाशी येतो. लक्षात येतं या ठिकाणी आपण एकटेच आहोत. हा एकटेपणा म्हणजे आपल्या मुळाकडे जाणं, निर्मळ वाटणं. अशी निर्मळता फार चांगली असते. प्रत्येक जीव जन्माला येताना आणि जाताना एकटाच असतो. या प्रत्येक जीवाची वाट वेगळी असते. त्या वाटेवरची वळणं वेगळी असतात. ती वाट वेळ आली की आपल्याला खुणावते, हाकारते. त्या वाटेवरनं आपल्याला एकटंच जायचं असतं. एकटेपणा हा निसर्ग आहे. निसर्गाविरुद्ध जाताना आपण मोडून पडतो. आलो मी एकला, जाणार मी एकला, एकांत येथला कान साहे. माणूस एकांत प्रिय आहे का समाजप्रिय आहे? असं म्हणतात की मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. तो मुक्या प्राण्यांशी, विविध वस्तूंशी, आजूबाजूच्या परिस्थितीशी, माणसांशी, त्यांनीच निर्माण केलेल्या अनेक प्रकारच्या संस्थांशी, विविध नात्यांनी बांधला जातो. यातून सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक, भावनिक इत्यादी नाती निर्माण होतात. अशा नात्यांमधनं उत्साह येतो, आपला वेळ सत्कारणी लागतो, संवादाची गरजही भागते. माणसाच्या सर्वांगीण वाढीसाठी अशा नात्यांची, संवादाची नितांत गरज असते. अशा नातेसंबंधातून त्याच्या गुणांना वाव मिळतो, व्यक्तिमत्वाचा विकास होतो. अशा नात्यात प्रेम, जिव्हाळा, सेवा, तडजोड, त्याग, समर्पणभाव, मैत्री, शत्रुत्व, वात्सल्य, द्वेष, मत्सर, अहंकार यासारख्या भावना निर्माण होतात. या सगळ्या भावना विशिष्ट मर्यादेपर्यंतच आवश्यक असतात. पण कधीकधी या नात्यांचा आणि कामाचा आपल्याला जाच वाटायला लागतो. आपण दबले जातो. नको ती नाती असंही वाटायला लागतं. आपला आत्मसन्मान, भावभावना, वैयक्तिक मतं यांची कोंडी होते. अशा परिस्थितीत मनाच्या एकांताची गरज वाटायला लागते. पण एकांत म्हणजे एकटेपणा नाही. एकटेपणा वाटणं हा मनाचा कमकुवतपणा आहे. पण एकांत हा सकारात्मक, निश्चयात्मक आहे. एकांतात आपला आपल्याशी मोकळा संवाद होतो. आत्मपरीक्षण केलं जातं. एकांतात बाह्य गदारोळ, कलकलाट थांबतात. त्यामुळे एकांतात बाह्य दडपणांपासून मन मुक्त होतं, मोकळं आणि हलकं होतं. हलकेपणामुळे मनन, चिंतन, स्मरण यांची वाट मोकळी होत जाते.
स्वतःकडे आणि जगाकडे तटस्थपणे बघण्याची शक्ती या एकांतात मिळते. निवांतपणा, एकांत या गोष्टी प्रयत्नांनी साध्य करायला लागतात. एकांत ही मनाची एक सुंदर अवस्था आहे. ती कधी, केव्हा कुणाला येईल ते सांगणं अवघड आहे. एकांत ही अनुभवाच्या श्रीमंतीतून येणारी एक परिपक्व अवस्था आहे. एकटेच यायचे नि एकटेच जायचे, भेटता मध्ये कुणी जरा कुठे बसायचे, बोलता भुलायाचे पुढे उरी झुलायाचे, आणि स्वप्न कुस्करीत एकटे फिरायाचे. जीवनाच्या संध्याकाळी आनंदी, तृप्त, शांत मनाने मृत्यूला सामोरे जाणारे कविश्रेष्ठ बाबू बोरकर अंतर्मुख होतात. आयुष्यभर संवादाचं महत्त्व मानून माणसं जोडणाऱ्या, गप्पात रंगणाऱ्या माणसाला अचानक एकटेपणा हवाहवासा वाटायला लागतो. या गोष्टीचं काहींना आश्चर्य वाटतं, तर काहींचा विश्वासही बसत नाही. खरं सांगायचं तर एकटेपणा ही आपल्या मनाची परिपूर्ण जाणीव आहे. ते मनाचं पिकलेपण आहे. पिकलेल्या फळाची गोडी आनंद आणि तृप्तता देते. तशी मनाच्या या एकटेपणाची अवस्था अवीट गोडीची असते. जीवनातल्या ऊन पावसाचे चटके सोसल्यानंतर जेव्हा कोणाशीच काही बोलू नये अशी एक मनाची अवस्था येते, त्या क्षणाला एकांत म्हणजे मनाचा एकटेपणा म्हणता येईल. चांगलं संभाषण चांदीसारखं असतं, तर मौन म्हणजे शुद्ध सोनं. बोलणं सोपं असतं, पण न बोलणं अवघड असतं. गप्प बसायला फार मोठी मानसिक शक्ती लागते. ही शक्ती अनुभव आणि प्रयत्न यातून साध्य होते. खरंच शब्द ही ईश्वराने आपल्याला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. त्यामुळे आवश्यक तेवढंच बोलायला पाहिजे. वाक्य संयमाचं महत्त्व प्रत्येकाने जाणून तसं वागायला पाहिजे. मिळून इतुके वैभव सारे, मीन सुखी माझ्यात, कुठे कशाला कसे सोडवू मीच माझे गणित, जगण्या मरण्यामधले अंतर खोल कुठेतरी आत. हा समंजस विचार एकटेपणात मनाला अंतर्मुख करतो. आत्मपरीक्षणाचं महत्त्व पटवून देतो. जीवनाचा शोध घेण्याची जाणीव होते. स्वतःचा शोध घेतला की सुखी शांत जीवनाचा सूर सापडतो. जीवनाचा अर्थ समजण्यासाठी एकटेपणाची नितांत गरज वाटायला लागते. एकटेपणामुळे स्वतःचं स्वरूप समजतं. जगाची दुःख एकांतात समजतात. रामरायाला वनवासात आदर्श राज्याचं स्वप्न पडलं. अरण्यात एकांत असतो, मतामतांचा गलबला नसतो. त्यामुळे मनाची एकाग्रता होते, आपली श्रद्धा बळकट होते. एकांतात लोकांपासून दूर जाऊन अंतर्मुख होणं अभिप्रेत आहे. गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा, ही मनाची अवस्था आवश्यक असते. सगळ्यात असून कशातच नसण्याची मनोवस्था म्हणजे आध्यात्मिक एकांताची सर्वोच्च अवस्था. यात स्वतःला विसरून जाता येतं. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत पार नाही, येऊनी अंतरी राहील रामराया, सायासाचे फळ बैसलिया. जो मनाने एकटा असतो, जो एकांत प्रिय असतो, तोच खरा सुखी असतो. आपल्याला एकट्याला चैन पडत नाही म्हणून आपण द्वैत गोळा करतो. त्यातूनच मोह, माया, राग, लोभ यासारख्या भावना निर्माण होतात. पसारा वाढतो आणि मग मात्र एकांत बरा वाटायला लागतो. सगळ्यांचं कल्याण करावं, प्रत्येकाबद्दल आपुलकी ठेवावी, परंतु आसक्ती मात्र कोणाविषयी बाळगू नये. आसक्ती म्हणजे बंधन. बंधनातूनच दुःखाचा जन्म होतो. त्यामुळे मनाने नित्य एकटं राहण्यातच खरं सुख आहे.
काळजी घ्यावी असं माणूस नसणं आणि स्वतःची काळजी कोण घेईल याची चिंता न करणं हाच खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि मुक्त होण्याचा सुंदर मार्ग आहे. एकाकी राहा, एकटे राहा. जे निस्संग एकटे असतात त्यांचा इतरांशी कधी झगडा होत नाही. ते दुसऱ्यांना कधी उद्विग्न करत नाहीत. दुसऱ्यांमुळे कधी स्वतः उद्विग्न होत नाहीत. स्वामी विवेकानंदांना गुरूंच्या आज्ञेनुसार कार्याच्या पूर्ततेच्या अखेरीस असं वाटायचं की मी मुका होऊन काही वर्षांपर्यंत एक अक्षरही बोलू नये. मी मुका झालो तर किती बरं होईल. म्हणून जीवा न साहे संगती, बैसता एकांती गोड वाटे. सलगी जनासी न करावी, कुणाशी संग करू नये. एकांत म्हणजे विश्रांती. एकांतात आपण आपल्या खोल स्वरूपाशी मिसळून जातो. एकांत म्हणजे संजीवन सिंधू मिळवण्याची जागा. एकांत म्हणजे सर्व सामर्थ्याचा साक्षात्कार. एकांत म्हणजे स्वतःचं बाटवलेलं जीवन धुवून काढण्याची जागा. श्रीकृष्णाने उद्धवाला एकांतात जाऊन हरिचिंतन करायला सांगितलं. तसं केल्यानेच माझी तुला खरी प्राप्ती होईल असंही सांगितलं. याचा अर्थ असा की जगाकडे पाठ फिरवल्याशिवाय भगवंत भेटत नाही. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी यात खरंच तथ्य आहे. जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी एकटेपणा हवाहवासा वाटतो. एकटेपणात स्वतःचं रूप ओळखता येतं. संकटकाळी कुणी कुणाचं नसतं, आपण एकटेच असतो. अशा एकटेपणात भगवंताची सोबत असली की भय, चिंता या भावनांपासून आपल्याला दूर राहता येतं. जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे कुणीही नाही हे सत्य पचवणं आवश्यक असतं. हाती हात आहेत तरी उरात खोल एकटेपण, टवकारून बघतो काळ, संथ करणारे क्षण. एकांतात स्वतःची ओळख झाली की मन निवतं. तटस्थपणा उमलून येतो. प्रतिक्रिया मूक होतात. बोलायचा कंटाळा येतो. आपल्या मनाची ही शांत अवस्था सहकाऱ्यांना समजेलच असं नाही, पण त्याला इलाज नाही. स्वतःचं विश्व सापडलेलं मन तृप्त आणि आनंदी असतं. आतलं विश्व समृद्ध संपन्न, जपत कराराने मनोमन. बाहेर मात्र ती वृक्ष कोरडी निस्तब्ध, प्रचंड कल्लोळ प्राणात सावरीत. डोळ्यातले पाणी प्रयासाने आवरीत. ओठांवरची मौन मुद्रा उकलून ती बोलते मोजका शब्द. जीवाभावाने जपलेल्या नात्यात बरेचदा कळत नकळत निर्गाठी बसतात, ज्यांची उकल करणं फार अवघड जातं. एकटेपणाच बरा वाटायला लागतो, पण चैन पडत नाही. अशा वेळी निश्चयात्मक, सकारात्मक एकांताची सोबत हवी. एकांतातला आत्मसंवाद आपल्या मनाला सांगतो, एकटेपणाची खंत संपली, चैतन्याची प्रचिती आली. नामाची तृप्त वाट भेटली, गाथाही हाती आली. मन आनंदे नाचले, नयनी अश्रू साचले. या अश्रुतच देव भेटला, जगण्याचा नवा अर्थ समजला, जगण्याचा नवा अर्थ समजला.